हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल। तर मी आत्ता इकडे शुक्रवारचा शूट टाकलेला आहे। शुक्रवारी दुपारी अचानकच 3 वाजता असं जोरात म्हणजे निम्या सिटीमध्ये पाऊस पडत होता। अगदी आमच्याकडे पाऊस नव्हता, पण पुढे पाऊस पडत होता आणि त्याचा इतका जोरात आवाज येत होता की मी झोपले होते। त्या आवाजाने मी जागे झाले आणि अक्षरशः 2 मिनिटांमध्ये आमच्याकडे इतका जोरात पाऊस आला। अक्षरशः आमच्या भागामध्ये शुक्रवारी ढगफुटी सारखा पाऊस झालेला आहे। तर 2 मिनिटांमध्ये फक्त तिथला व्हिडिओ घेईपर्यंत इकडे पाऊस आला आणि अक्षरशः माझे सगळे कपडे परत भिजली। ते काढेपर्यंत मला म्हणजे खूपच धावपळ करावी लागली। तर आता शुक्रवारचा शूट आहे। आवाज आज थोडा छान असा क्लिअर येत आहे। म्हटलं व्हिडिओ पोस्ट करू। पूर्ण आवाज बदलला होता। सर्दी थोडीफार कमी झालेली आहे। सर्दी होती पण आवाज पण खूपच बसला होता। सगळा चेंज झाला होता आणि त्यामुळे व्हिडिओ का वेळेवरती अपलोड केलेले नाही आहेत मी। तर बघू शकता पाऊस अक्षरशः खाली पाणी पाणी झालं होतं। इतकं की बापरे बाप, ढगफुटीसारखा पाऊस। तर शुक्रवारी एवढा जोरदार पाऊस झाल्यामुळे संध्याकाळी इकडे आम्ही आलेलो आहोत हॉटेलला। तर मिस्टर म्हणले तुला तांबडा पांढरा पाजल्याशिवाय तुझी काय सर्दी कमी येणार नाही। तर चलो इकडे आलेलो आहोत हॉटेल भन्नाटवाडी। तर हे हॉटेल ओपनिंग झालं तेव्हा आलो होतो आम्ही आणि अक्षरशः इथे आम्हाला 1 तासभर वेटिंग करावं लागलं होतं आणि आता परत आलेलो आहोत। तर बघू शकता अगदी काही गर्दी नाही, हॉटेल रिकाम आहे। तर असंच असतं, काही कोणती एखादी हॉटेल म्हणा, काही नवीन नवीन असे तेव्हा ते नव्याचे 9 दिवसच असतात। ही म्हण म्हणजे आहे ना ती खरीच आहे। तर थोडीफार लोक होती पण पहिल्यासारखी गर्दी नव्हती। तर हॉटेलची क्वालिटी जेवण ते 1 नंबर आहे। त्यामुळे आम्ही इकडे परत आलेलो आहोत। आता सध्या लोक पण खूप हुशार झालेले आहेत। एकदा हॉटेलमध्ये जेवून आले की तिथली क्वालिटी नाही आवडली तर परत त्या हॉटेलला जात नाही, तसं नाही। ह्या हॉटेलचं क्वालिटी म्हणजे छान आहे, जेवण वगैरे 1 नंबर आहे। सो चला इकडे आम्ही मागवलेली आहे ही त्यांची भन्नाटवाडी स्पेशल थाळी मी मागवली होती। आणखीन त्याच्यामध्ये भरपूर काही काय आलं होतं। ग्रीन चिकन आलं होतं। मी हॉटेलला गेल्यावर सरास चिकनच खाते, मिस्टर मटन घेतात। सो चला इकडे आलेले आमचे डिश। तर सगळंच होतं भन्नाटवाडी थाळीमध्ये। तर इकडे आता चालू केलेला आहे। अजूनही माझा बोलताना थोडा मध्ये मध्ये आवाज बसतोय, त्यामुळे असंच त्यासाठीच मी वेळेवर व्हिडिओ अपलोड करत नाहीये। मध्ये मध्ये असं आवाज चेंजच होतो। सो चला फायनली इकडे आम्ही आमचा डिनर एन्जॉय करतोय। तर नक्की तुम्ही जाऊ शकता या हॉटेलला, क्वालिटी 1 नंबर आहे। तर म्हणूनच आम्ही परत गेलो होतो। तर चला इकडे मी तांबडा पांढरावरती ताव मारत आहे। आजूला पण इथला पांढरा रस्सा खूप आवडतो। मी ह्याला घेतलं होतं खरडा चिकन, म्हणजे माझ्या डिशमध्ये माझ्या त्या भन्नाटवाडी थाळीमध्ये सगळंच आलं होतं। लेग पीस, पांढरा तांबडा, ग्रीन चिकन, आपलं चिकन फ्राय। तर तांबडा पांढरावरती मी इकडे चांगला जोर दिलेला आहे आणि थोडं खरंच मला रिलॅक्स वाटतं तांबडा पांढरा पिल्यानंतर, थोडं हलकं होतं। सो चला कोल्हापुरी माणसांचं तेच आहे, डॉक्टरच्या गोळ्याने नाहीतर मटणाच्या नळ्यानेच दुखणं जातं असं म्हणतात सगळे इकडे। तर चला आधी जेवले आणि मग वजन चेक केलं तर मला माझं वजन खूपच कमी होतं। आता हे मिस्टरांचं इकडं आहे, त्यांचं टप्प्याटप्प्याने वाढत आहे आणि माझं टप्प्याटप्प्याने इकडे कमी होत आहे। वजन कमी झालेलं बघून मी थोडं नाराज झाले होते। ॲक्च्युली मला वजन वाढवायचं आहे पण कमीच होत आहे। तर चला संध्याकाळी मस्त असं छान थोडं फिरून आलो। घरी जाण्याच्या आधी थोडा एक राऊंड मारून आलो। मस्त जेवल्यानंतर थंड हवेमध्ये म्हटलं एक फेरी मारून येऊ नाईट ड्राईव्हसाठी। तर चला डायरेक्ट सॅटर्डेचा शूट आहे। अगदी हा 3 दिवसाचा व्लॉग मी एकत्र केलेला आहे। तर शनिवार आमचा म्हणजे मी पण असंच उपवासाचे पदार्थ खातो आम्ही। तर ह्याला स्पेशल मी इकडे वरीचं आणि शाबूचं पीठ करून त्याचे डोसे बनवले होते। ते तर प्रचंड सगळ्यांना आवडतात। आम्ही शाबू जास्त शक्यतो खात नाही खिचडी वगैरे बनवून, मी असंच काहीतरी वेगवेगळं ट्राय करत असते। तर हे वरई आणि शाबूचे खूप छान असं डोसे होतात, नक्की ट्राय करू बघा। त्याच्यामध्ये जिरे टाकायची, मिरची टाकायची, आणखीन हे 2 असे मिक्सरला वाटून घेऊन छान त्याचा आंबोळी टाईप डोसा टाईप बनवून घ्यायचं आणि दह्याबरोबर वगैरे खाल्लं किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाल्लं तरी खूप छान लागतं। क्रंची मला तर क्रंची मी तसं डायरेक्ट खाते करून। तर शनिवारी आमच्याकडे हा मेनू होता, उपवास स्पेशल। सगळ्यांना घरी आवडतो, मुलींना पण, त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये करते। तर इकडे आता सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर मी इकडे लास्टला आजू सोबत माझ्या बरोबर बसलेली आहे। तर मी इकडे आता खात आहे। तर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल नक्की मी शेअर करेन, खूप छान। जर ते खिचडी वगैरे खाल्ल्यानंतर पण जळजळ होते, त्यापेक्षा हे दोन्ही प्रमाणे एकत्र घेऊन छान असं ते उपवासाचे डोसे बनवायचे,
सो चला आता इकडे डायरेक्ट हा आहे संडेचा ब्लॉग. संडेला मस्तपैकी इकडे स्वराला पहिलं खायचं होतं बटर चिकन. बरेच दिवस लागले होते, आता 1.5 महिना काय घरी आणलंच नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा मम्मा म्हणली बटर चिकन बनव. बटर चिकन स्वरासाठी. मिस्टरांना इकडे खायचं होता पांढरा रस्सा, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेला आहे पांढरा रस्सा. त्यामुळे आज सगळ्यांच्या फरमाईशप्रमाणे संडे स्पेशल इकडे तांबडा पांढरा बटर चिकन असा मेनू आहे. सो वातावरण पण इतकं बेकार आहे ना. आता थोडे दिवस काय वाटलं पाऊस गेला की काय, पण परत आता 2 दिवस इतकं ढगाळ वातावरण आणि शुक्रवारी तो जोरात पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप चेंज झालेलं आहे. तर इकडे माझा तयार झालेला आहे तांबडा पांढरा रस्सा, झणझणीत असा बनवलेला. आणि पांढरा मी पहिल्यांदा ट्राय केलेला आहे. आणि त्याच्यासाठी कोणते मसाले वापरले, ते मसाले वापरल्यानंतर खूप छान असं रस्स्याला एकदम चव आलेले. तांबड्यासाठी पण ह्याला मी मसाला ट्राय केला आणि पांढऱ्यासाठी पण मसाला ट्राय केला, एक रेडीमेड मसाले. सो चला इकडे बटर चिकन रेडी आहे. हा आहे संडेचा लंच. सो चला गरमागरम असं रस्सा तयार आहे. ह्यांना म्हणजे पांढरा रस्सा जरा सूप टाईपच असतो, त्यामुळे थोडंफार आपला घसा दुखत असेल काही आपलं छान असं म्हणजे ते गरमागरम पिल्यानंतर थोडं बरं वाटतं. चिकन सूपच म्हणता येईल त्याला पांढऱ्या रस्स्याला. तर चला इकडं हा संडेचा स्पेशल लंच. आता काय परत नवरात्री वगैरे चालू ना, त्यामुळे नवरात्रीमध्ये पण शक्यतो जास्त आम्ही नॉनव्हेज खात नाही. सो चला म्हटलं मधले एक 8-15 दिवस आहेत तोपर्यंत आपण करू सगळं नॉनव्हेजचे पदार्थ. मासेच आणायचे होते पण मासे अजून आलेले नसतील असं वाटलं म्हणून आम्ही डायरेक्ट आज चिकनच आणलेलं आहे. सो मिस्टरांनी इकडं टेस्ट करून मला रिप्लाय दिलेला आहे 1 नंबर असा. आणि ते मसाले महालक्ष्मी मसाला म्हणून कोल्हापूरमध्ये आपला आहे तो. ते दोन्ही मी रेडीमेड तांबड्या पांढऱ्यासाठी ट्राय केले होते. त्याचा फोटो असेल तर इकडे मी तुमच्याशी शेअर करेन. सो चला फेवरेट कार्यक्रम हास्य जत्रा. तर मी इकडे पहिल्यांदा पांढरा ट्राय केला, तर अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्याच्यापेक्षा 1 नंबर असा झाला होता. जसा हॉटेलमध्ये असतो तसाच झाला होता, खूप छान असा. आणि हॉटेलमध्ये थोडंफार क्वांटिटी पातळ असते, पण आपली घरी कशी आपण आपल्या इच्छेने करू शकतो क्वांटिटी. मग तर मी तर रश्श्यांची क्वांटिटी अशी जास्त पातळ ठेवत नाही, बऱ्यापैकी छान असते माझी. तर चला छान असं संडे स्पेशल लंच एन्जॉय करत आहोत. तर महालक्ष्मी तांबडा रस्सा मसाला आणि महालक्ष्मी पांढरा रस्सा मसाला हे पॅकेट मी वापरले होते. तर जेवलो दुपारी मस्त असं. आणखीन झोपल्यानंतर मिस्टर गेले होते बाहेर, ते काय जास्त विश्रांती वगैरे घेत नाहीत आणि त्यांना दुपारी झोपायची सवय नाही. तर हे घेऊन आलेले हँडेल. आता हे कपाटाचे हँडेल, हे सगळ्या कपाटाचे हँडेल माझ्याकडूनच मोडलेले आहेत. सो बरेच दिवस झाले ते बसवायचे होते, तर जाऊन ते बाजारातून आता ते घेऊन आलेले आहेत. आणि आमच्या घरी आता कोणताही मेकॅनिकल वगैरे बोलवायची काही गरज नसते, कारण घरी सगळी इलेक्ट्रिकलची म्हणजे लाईटची कामे सगळी कोणतीही कामे असेल तर घरच्या घरी आमचे मिस्टर करतात. त्यांचा इलेक्ट्रिक डिप्लोमा झालेला आहे, तरीसुद्धा बाकीची सगळी कामे ते घरी करतात. सो ते आमच्यासाठी चांगली फायद्याचीच गोष्ट आहे. म्हणजे काही काम छोटं मोठं असेल तर काय बाहेरून कोणी बोलवावं लागत नाही. सो माझ्याकडून सगळे झालेले हे हँडेल सगळे तुटले होते माझ्याकडूनच. तर मिस्टरांनी आज छान असे इकडे लावलेले आहेत, मस्तच वाटलं. चला ह्याचा तर मी आधीच मोडला होता ड्रेसिंग टेबलचा, कारण ह्याचा जास्त यूज होतो. खाली ड्रॉवरचा पण मोडला होता, एकही हँडेल म्हणजे नव्हतं सरळ, ते मिस्टरने जोडलेलं आहे. सो म्हणलं व्हिडिओ करा, एवढं छान काम करताय तर आपल्या व्लॉगमध्ये व्हिडिओ घेऊया. तर चला. तर संडे सॅटरडे तर घरामध्ये पूर्ण फक्त आता हे वातावरण आहे, ओनली अभ्यास अभ्यास अभ्यास. कारण स्वराची आता एक्झाम आहे 20 तारखेपासून. तर शनिवारी तिचा अभ्यास घेतलेला आहे ह्यांनी. शनिवार रविवार ह्यांना वेळ असतो म्हणून. आणखीन आत्ताही संडेला इकडे आमच्याकडे टी व्ही बंद आहे आणि अनफॉर्च्युनेटली टी व्हीचा रिचार्ज संपलेला आहे, शनिवारी संपला. सो आता टी व्हीचा रिचार्ज पण 15 दिवसांनीच होणार. आणि आता स्वराची एक्झाम 20 तारखेपासून डायरेक्ट 1 तारखेपर्यंत आहेत, म्हणजे सगळा दसरा तिच्या एक्झाममध्ये जाणार आहे. स्कूलने पण असं काय केलं आहे काय समजतच नाही. दांडिया वगैरे जरा मुलं बाहेर खेळतात एन्जॉय करतात, पण बरोबर दसऱ्यामध्येच त्यांची एक्झाम ठेवलेली आहे. सो आता मी बंद टी व्हीच्या समोरच बसलेले आहे. तर थोडंफार आपल्याला सॅक्रिफाईस करायच लागतं मुलांसाठी. टी व्ही मला बघायची खूप सवय आहे, पण आता 15 दिवस टी व्ही बंद असणार आहे. सो आदू आता इकडे आलेले आहे आणि मम्मा माझा पण होमवर्क दाखव म्हणते. तर आता आदू आमची 18पर्यंत अंक लिहित आहे. आता 18व्या अंकावरती आलेले आहे. अगदी परफेक्ट अशी लिहिती, छान. ती पण खूप हुशार आहे.
अभ्यासामध्ये पण अगदी 1-2 अंक काढून दाखवले हाताला धरून तर अगदी पुढचे अंक सगळे परफेक्ट. सो चला म्हटलं. तिला आवड आहे मेन म्हणजे, नेहमी असं बुक वगैरे घेऊन बसते. सो हा शुक्रवार शनिवार रविवारचा व्लॉग कसा वाटला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.